चला मित्रांनो, पुढचं प्रकरण आहे खनिज संपदा. आपण मागच्या काही प्रश्नपत्रिका बघितल्या असेल तर तुमच्या लक्षात येईल की अशी एखादी प्रश्नपत्रिका असेल अपवादात्मक की त्याच्यावरती खनिजावर प्रश्न नाही. शक्यतो 99% 100%च म्हणा या मुद्द्यावरती प्रश्न असतोच. फक्त हा प्रश्न भारतावर राहील, जगावर राहील, महाराष्ट्रावर राहील हे सांगता येत नसतं. मग आपण या ठिकाणी जे काही प्रकरणं बघणार आहोत या प्रकरणामध्ये जगाची माहिती घेणार आहेत खनिजाबद्दल, भारताची माहिती घेणार आहोत आणि महाराष्ट्राबद्दलची सुद्धा माहिती घेणार आहोत. म्हणजे तिन्हीचा एकत्रित कॉम्बिनेशन करून हा टॉपिक आपण या ठिकाणी समोर आणलेला आहे, आपल्या समोर आणलेलं आहे. याचं नाव आहे खनिज संपदा. या टॉपिकवरती प्रश्न कोणत्या कोणत्या मुद्द्यावर आलेले हे मुद्दे लक्षात घ्यायचे आपल्याला, कारण या मुद्द्यातूनच पुढे जाण्याचे मार्ग खुले होतात. नंबर 1, खनिज म्हणजे काय, संकल्पना एकदा समजून घ्यायची. नंबर 2, खनिजाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार कुठले कुठले आहेत ते समजून घ्यायचे. नंबर 3, खनिजापासून मिळणारे उत्पन्न. ठीक आहे, उत्पन्नावर प्रश्न एकदाही नसतो, आलेला नाही आहे. हे याकरता की ज्या खनिजातून उत्पन्न मिळतं आहे त्या खनिजावरतीच प्रश्न जास्त विचारतात. मग सध्या या ठिकाणी कोणत्या खनिजातून किती उत्पन्न मिळालं हे एकदा लक्षात आलं आहे की त्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की कोणत्या खनिजावरती प्रश्न विचारला जाणार आहे. तर त्यासाठी खनिजापासूनचे उत्पन्न समजून घ्यायचे. त्याच्यानंतर हे खनिज खडकामध्ये सापडतात म्हणून खडक समजून घ्यायचे आणि खडकाचे प्रकार समजून घ्यायचे. मग आधुनिक काळानुसारही खडकाचे प्रकार आहे, प्राचीन काळानुसार सुद्धा खडकाचे प्रकार आहे. दोन्ही अँगलनं आपल्याला ते बघून घ्यायचे आणि हे सगळं बघितल्यानंतर मग खऱ्या अर्थानं मग एक 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 खनिज घेत चालायचे. आणि जे काही महत्त्वाचे 15 खनिजे, आपण 15 खनिजांवरती कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत, कारण सध्याच्या हिशोबानं ही 15 खनिजेच महत्त्वाची आहेत. मग ती 15 खनिजाचं मग वर्गीकरण आपण 3 भागात केले. अतिशय महत्त्वाची 5 खनिजे आहे: लोह खनिज, मॅग्नीज, बॉक्साईड, दगडी कोळसा, खनिज तेल. दुसरा मुद्दा पाडला दुय्यम खनिजे, ज्याच्यामध्ये सोने, चांदी, तांबे, हिरे आणि अभ्रक. आणि तिसरा 5 खनिजाचा टप्पा पाडला महाराष्ट्रात सापडणारी जी खनिजे आहेत ती 5 खनिजं. मग त्याच्यामध्ये डोलोमाईट, चुनखडक, क्रोमाईट, कायनाईट आणि सिलिका. तर अशा पद्धतीनं 15 जे काही खनिजं आपल्याला बघायची त्याचे असे 3 पार्ट पाडलेत, 5-5-5चे. तर ते खनिज या ठिकाणी ती माहिती घ्यायची. मग प्रत्येक खनिज बघताना ते खनिज कोणत्या खडकात सापडतं, त्या खनिजाचा उपयोग कोणत्या कोणत्या क्षेत्रात केला जात असतो, काय म्हणून केला जात असतो, त्या खनिजाच्या उत्पादनात जगातला पहिल्या क्रमांकाचा देश कुठला आहे, त्या खनिजाच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो जगामध्ये. त्याच्यानंतर ती खनिज भारतातल्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात सापडतात, पहिली 2 राज्ये लक्षात घ्यायची. आणि त्याच्यानंतर ती खनिज महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सापडतात, यातही 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचे जिल्हे कुठले कुठले आहेत. तर अशा पद्धतीनं जगाची पण माहिती येईल, भारताची येईल आणि महाराष्ट्राची पण येईल. ठीक आहे, चला मग आता पहिला मुद्दा आपण एक एक मुद्दे क्लिअर करत जाऊ. आपण पहिला मुद्दा येतो संकल्पना, म्हणजे नेमके खनिज म्हणजे काय. तर जशी पुस्तकातली व्याख्या अगोदर मी तशीच पुस्तकातली व्याख्या तुम्हाला सांगतोय. पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पृथ्वीवरील खडकांमध्ये सामावलेला व असेंद्रिय प्रक्रियेने निर्माण होणारा विशिष्ट रासायनिक संरचना आणि संघटन असलेला पदार्थ म्हणजे खनिज होय, अशी सरळ व्याख्या केलेली आहे. या व्याख्येवरून आपल्याला खनिज म्हणजे काय असं समजेल असं अजिबात होणार नाही. पण एक एक पार्ट पाडा. पृथ्वीवरील खडकामध्ये सामावलेला म्हणजे खनिज खडकामध्ये असतात, हे पहिला मुद्दा क्लिअर करायचा बघा. दुसरा मुद्दा हा आहे की खडकामध्ये सामावलेला आहे आणि असेंद्रिय प्रक्रियेनं तयार झालेलं आहे. म्हणजे खनिज 2 पद्धतीनं तयार होत असतात, एक सेंद्रिय प्रक्रिया असते, एक असेंद्रिय प्रक्रिया. सेंद्रिय प्रक्रिया म्हणजे ज्या खनिजामध्ये जी खनिज वनस्पती प्राण्यांच्या अवशेषापासून तयार होतात किंवा वनस्पती प्राण्यांचा प्रत्यक्ष संबंध त्या ठिकाणी लागतो, अशा प्रकारच्या खनिजांना म्हणायचं सेंद्रिय खनिज. दगडी कोळसा, खनिज तेल हे सेंद्रिय खनिज असतात. आणि असेंद्रिय खनिज म्हणजे जी असेंद्रिय प्रक्रियेनं तयार होतात, म्हणजे थोडक्यात काय की जिथं वनस्पती प्राण्यांचा अवशेषाचा काही संबंध लागत नाही आणि पृथ्वीचा अंतर्गत जे कारक आहे त्या अंतर्गत कारकाचा परिणामातून जी खनिज तयार होतात त्या अंतर्गत कारकाची प्रोसेस म्हणजेच असेंद्रिय प्रक्रिया. म्हणजे थोडक्यात काय, आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये, ठीक आहे, आपल्या पृथ्वीच्या अंतर्गत भागात तुम्ही जसं अंतर्गत भागात जावं तसं 32 मीटरला 1 डिग्रीना तापमान वाढतं.
मग तापमानही वाढतं, दाबही वाढतो, घनताही वाढते. ही जे काही अंतर्गत कारक आहे या अंतर्गत कारकाचा परिणाम आतल्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांवरती होतो आणि या मूलद्रव्याचा मग संयोग होतो आणि संयोगातून मग एक विशिष्ट रासायनिक संरचनेचा पदार्थ तयार होतो, त्यालाच म्हणायचं खनिज. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी मग व्याख्या केली जाते पृथ्वीवरील खडकामध्ये सामावलेला व असेंद्रिय प्रक्रियेने निर्माण होणारा विशिष्ट रासायनिक संरचना आणि संघटन असलेला पदार्थ म्हणजे खनिज होय. आता आपण आपल्या भाषेत समजून घ्यायचं. हे बघा, मानवाच्या शरीराचा सर्वात छोटा पार्ट जर कुठला असेल तर पेशी असतो, सेल. ठीक आहे. अब्जावधी पेशीने आपलं शरीर तयार होतं. तसं या ठिकाणी आपलं जे काही खनिजे तयार होतात हे वेगवेगळ्या मूलद्रव्यापासून तयार होतात. म्हणजे सर्वात छोटा पार्ट आपल्या शिलावरणाचा, घनावरणाचा किंवा खडकाचा सर्वात छोटा पार्ट काय असेल तर मूलद्रव्य. जसं आपल्या शरीराचा सर्वात छोटा पार्ट काय आहे, पेशी आहे, तसं पृथ्वीच्या घन आवरणाचा सर्वात छोटा पार्ट आहे मूलद्रव्य. ठीक आहे. आणि जी काही मूलद्रव्ये आतापर्यंत मानवाला 123 मूलद्रव्ये आढळलेली आहेत. यापैकी 92 नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत आणि 31 कृत्रिम मूलद्रव्ये आहेत. ठीक आहे. आता ही मूलद्रव्ये सर्वात जास्त कोणती, सर्वात कमी कोणती, तर ही कोणत्या ठिकाणी तुम्ही विचारताय त्याच्यावर डिपेंड आहे की कोणती 1 नंबरला आणि कोणती 2 नंबरला आहे. ताऱ्यावरती विचारलं तर सर्वात जास्त हायड्रोजन आहे 70%, 28% हेलियम आहे, म्हणजे 98% दोनच मूलद्रव्ये सर्वात जास्त आहे. पृथ्वीच्या वातावरणात विचारलं तर पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन 1 नंबरला आहे 78%, 2 नंबरला ऑक्सिजन 21%, 99% ह्या दोन मूलद्रव्याचं प्रमाण आहे. पृथ्वीच्या भूकवचात विचारलं, भूकवच म्हणजे जमीनलगतचा अंतर्गत भाग, या ठिकाणी ऑक्सिजन 1 नंबरला आहे 46.6% आणि 2 नंबरला सिलिका येतं जवळपास 27 ते 28%. आणि पृथ्वीच्या केंद्राजवळच्या भागात विचारलं तर यामध्ये निकेल 1 नंबरला आहे, फेरस 2 नंबरला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मूलद्रव्ये, मग एकदम केंद्राजवळचा आपला काही संबंध लागत नाही. नंबर 2 वातावरणाचा काही संबंध लागत नाही, ताऱ्यावरचा काही संबंध लागत नाही. आपल्याला संबंध लागतो ह्या भूकवचाचा संबंध लागतो, कारण पृथ्वीच्या पोटातूनच आपण या ठिकाणी खनिज बाहेर काढत असतो. मग भूकवचामध्ये जर विचारलं तर 1 नंबरला ऑक्सिजन आहे, 2 नंबरला सिलिका आहे. ठीक आहे. 3 नंबरला ॲल्युमिनियम आहे, 4 नंबरला लोह, 5 नंबरला नंतर सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. तर पहिले 8 जी खनिज यांचं प्रमाण 98% येतं बघा. तर 123 पैकी पहिले 8 खनिज आणि उरलेल्या याच्यामध्ये मग बाकीचे खनिज. तर अशी टोटल 123 मूलद्रव्ये आहेत आणि 123 मूलद्रव्यापैकी पहिले 8 मूलद्रव्याचं प्रमाणच या ठिकाणी 98% येतं. ठीक आहे. आता जी काही मूलद्रव्ये, ही मूलद्रव्ये अंतर्गत भागातली जी मूलद्रव्ये अंतर्गत भागात वाढत जाणारं तापमान, दाब आणि घनता हे अंतर्गत कारक म्हणायचे. आणि या अंतर्गत कारकाचा परिणाम या मूलद्रव्यावरती होतो आणि हे वेगवेगळे मूलद्रव्ये एकत्र येतात. वेगवेगळे मूलद्रव्ये एकत्रित येऊन एक विशिष्ट रासायनिक संरचनेचा पदार्थ तयार होतो, त्या पदार्थालाच म्हणायचं खनिज. थोडक्यात खनिज तयार होतात मूलद्रव्यापासून. तर मूलद्रव्याच्या संयोगातून तयार होणारा पदार्थ, विशिष्ट रासायनिक संरचना असलेला पदार्थ, याला म्हणायचं खनिज. ठीक आहे. तर अशा पद्धतीने खनिजाची ही संकल्पना येत असते. मग अशी खनिजं आतापर्यंत मानवाला किती सापडली, तर जगातल्या सगळ्या देशातल्या लोकांचा जर विचार केला तर या ठिकाणी जगात आतापर्यंत 2000 पेक्षा अधिक खनिजे सापडलेली आहेत. ठीक आहे. जगभरात किती खनिजे सापडलेली, 2000 पेक्षा जास्त आहे. यापैकी भारतात किती खनिजे आढळतात, जवळपास 95 खनिजे. आणि महाराष्ट्रात किती आढळतात, महाराष्ट्रात 22 ते 24 खनिजे आढळतात. आता हे सगळे काही खनिजे महत्त्वाचे नाही, त्यातले काही काही खनिजे खूप महत्त्वाची, काही काही खनिजे एकदम दुय्यम तिय्यम प्रकारातले येत असते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. मग आता आपल्याला जे काही बघायची ती महत्त्वाची खनिजे आणि भारतात किंवा महाराष्ट्रात आढळतात त्या डायरेक्शनला बघायचे, कारण ज्यातून आपल्याला उत्पन्न मिळतंय त्याच्यावरती प्रश्न जास्त असतात. ज्याच्यातून उत्पन्न मिळतच नाही त्या खनिजावर प्रश्न विचारण्याची शक्यता जवळपास नसते, 99% नसते. कारण MPSC UPSCनं जो काही सध्याचा पॅटर्न स्वीकारलेला आहे तो अलग कमिटीने केलेल्या शिफारशीनुसारचा आहे. आणि अलग कमिटीनं शिफारस केलेली आहे की प्रत्येक प्रश्न अद्ययावत असला पाहिजेत, सध्याच्या घडामोडीशी त्याचा काहीतरी संबंध असला पाहिजेत. तर मग सरकारला ज्यातून उत्पन्न मिळतंय सरकार त्याच्यावरती प्रश्न विचारतात. मग अशा खनिजाची यादी जर आपण केली तर तुम्हाला अगोदरच सांगितलेले ते 15 खनिजं होतात.
ठीक आहे. आणि ती 15 खनिजं जी आहेत यातली अतिशय महत्त्वाची जी खनिजं आहेत ती 5 आहेत. मग ती तुम्हाला सांगितलेली लोह, मॅग्नीज, बॉक्साईड, दगडी कोळसा आणि खनिज तेल. मग काही दुय्यम खनिजं आहेत ही 5 आहेत. सोने, चांदी, तांबे, हिरे आणि अभ्रक. आणि जे काही महाराष्ट्रातली जी महत्त्वाची खनिजं आहेत ती 5 आहेत. डोलोमाईट, चुनखडक, क्रोमाईट, कायनाईट आणि सिलिका. तर हे अशी 15 खनिजं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायची. आणि याच पद्धतीनं बाकीचे तुम्हाला वाटलं महत्त्वाचे आहेत मग तुम्ही त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीनं 2000 पेक्षा अधिक खनिजं आतापर्यंत मानवाला सापडलेली आहेत. ठीक आहे. आता पुढं जी काही खनिजं आहेत 2000 पेक्षा अधिक खनिजं जी आहेत, आता त्या खनिजाचे जे प्रकार आहेत ते प्रकार लक्षात घ्यायचे. मग आता खनिजाचे किती प्रकार पडतात तर ढोबळमानानं खनिजाचे 2 प्रकार पडले. आता बघा, एक असतात असेंद्रिय प्रक्रियेने तयार झालेले असेंद्रिय खनिजं आणि दुसरं असतात वनस्पती प्राण्यांच्या अवशेषापासून किंवा त्यांच्या संपर्कामुळे तयार झालेली खनिजं म्हणजे सेंद्रिय खनिजं. असे 2 प्रकार पाडले जातात. ठीक आहे. असेंद्रिय प्रक्रियेने तयार झालेले खनिजाचे परत 2 उपप्रकार पाडले जातात. एक असतात धातू खनिजं, एक असतं अधातू खनिजे. आणि सेंद्रिय खनिजांना प्रक्रियेने तयार होणारी जी खनिजे आहे त्यांना म्हणायचं शक्ती साधने. तर या पद्धतीनं ढोबळमानानं असे खनिजाचे 3 प्रकार आहेत. धातू खनिजे, अधातू खनिजे आणि शक्ती साधने. ऊर्जा निर्माण करणारी जी साधने आहेत ती शक्ती साधने आहेत. बघा, यामध्ये आपल्याला माहिती आहे की दगडी कोळसा येत असतो आणि खनिज तेल येत असतं. अधातू खनिज आणि धातू खनिजातला फरक लक्षात घ्यायचा. धातूपासून पत्रा तयार होईल, तार तयार होईल, विद्युत वहन होईल. आलं लक्षात. ही जे काही गुणधर्म आहे ही धातूची असतात आणि हीच नेमकी गुणधर्म अधातूची नसतात, अधातूमध्ये नसतात. म्हणजे अधातू असेल त्याच्यापासून पत्रा तयार होणार नाही, तार तयार होणार नाही, विद्युत वहन तर अजिबात होणार नाही, उष्णतेचंही वहन होणार नाही आणि हे ठिसूळ असतात. एक दगड हाणला की ते ढेकळावरती दगड हाणल्यानंतर जसा भुगा होता तशा प्रकारचा भुगा होऊन जातो. पण याच्यावरती दगड हाणा तुम्ही, हातोडा हाणा, चिपून जाईल आखरी आखरी, असा त्याचा भुगा होणार नाही. आलं लक्षात. तर असे ह्या दोघातला फरक लक्षात घेतला पाहिजे. मग अधातूमध्ये कुठले कुठले अधातू आहे? हिरा अधातू आहे. ठीक आहे. चुनखडक अधातू आहे. डोलोमाइट अधातू आहे. अभ्रक अधातू आहे. जिप्सम अधातू आहे. तर हे अधातूची उदाहरणं आहे. आणि धातूची उदाहरणं कुठली कुठली आहे? लोह खनिज, ठीक आहे, मॅग्नीज, बॉक्साईड, सोने, चांदी, तांबे ही महत्त्वाची धातू खनिज येतात. तर अशा पद्धतीनं खनिजाचे प्रामुख्याने 3 प्रकारे: धातू खनिज, अधातू खनिज आणि शक्ती साधने. मग आता यातले महत्त्वाची जी आहेत ती आपल्याला बघायची. तर याला म्हणायचं खनिजाचे प्रकार. पुढचा मुद्दा येतो खनिजापासूनचे उत्पन्न. आता खनिजापासूनचे उत्पन्नावर सरळ प्रश्न नसतो किती टक्के उत्पन्न मिळालं काय म्हणून, परंतु या ठिकाणी ज्यातून उत्पन्न मिळतं त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग आता मागच्या वेळेची भारताची आकडेवारी जर आपण बघितली तर धातू खनिजातून भारत सरकारला, आता हे भारत सरकारची आकडेवारी, भारत सरकारला मागच्या वर्षी खनिजातून जेवढं उत्पन्न मिळालं त्यापैकी धातू खनिजाच्या उत्पन्नातून 25% वाटा धातू खनिजाचा आहे. अधातू खनिजाचा वाटा फक्त 12% आणि शक्ती साधनं 2च, पण त्यांचा वाटा जवळपास 63%. म्हणून मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका घ्या. मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये शक्ती साधनातून सरकारला उत्पन्न जास्त आहे. म्हणून मागच्या 10 वर्षामध्ये सर्वात जास्त वेळेस प्रश्न दगडे कोळसा आणि खनिज तेलाबद्दल विचारलेले आहेत. कारण ज्यातून उत्पन्न मिळतंय त्याच्यावरती सरकार प्रश्न विचारत असतं. ज्यातून उत्पन्नच मिळत नाही त्याच्याकडे लक्ष देण्याची गरजच नसते बघा. म्हणून सर्वात जास्त प्रश्न दगडी कोळसा आणि खनिज तेलावर आहे. त्याच्या खालोखालचे प्रश्न तुम्हाला धातू खनिजावरती असेल. मग लोह खनिज, मॅग्नीज, ठीक आहे, त्याच्यानंतर बॉक्साईड, सोने, चांदी, तांबे.
तर याच्यावरती, आणि सर्वात कमी प्रश्न तुम्हाला अधातूवरतीच विचारलेले आहेत. तुम्ही सरळ मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका घ्या, शक्ती साधनांवरती किती वेळेस प्रश्न आला, प्रिलिम बघा, मेन्स बघा, राज्यसेवा बघा, गट ब गट क बघा, सगळ्या प्रश्नपत्रिका बघत चालायच्या. आणि याच्यावरून मग तुम्हाला अंदाज बांधता येईल की इकडेच प्रश्न जास्त का असतात, कारण त्यातून मिळणारं उत्पन्न सर्वात जास्त आहे. तर हे भारत सरकारचे ह्या आकडेवारी कमी जास्त होते दरवर्षी, पण असं कधीच होणार नाही की पुढच्या वर्षी लगेच धातू खनिजातून 63% उत्पन्न मिळालं आणि धातूतून फक्त 25%च मिळालं, असं एकदम बदल होणार नाही. 1-2% इकडे तिकडे होईल. ठीक आहे. आता हे भारत सरकारची आकडेवारी. महाराष्ट्र सरकारची जर आकडेवारी बघितली आपण, तर महाराष्ट्र सरकारनं आर्थिक पाहणीमध्ये सांगितलेलं आहे की खनिजातून जेवढं उत्पन्न मिळालं ते जर 100% मानलं, त्यातलं 90% उत्पन्न दगडी कोळशापासून आहे. 90% उत्पन्न हे दगडी कोळशापासून आहे. मग उरलेल्या 10% मध्ये मग खनिज तेल आहे, अधातूचे जेवढे खनिज आहे ते खनिज, धातू प्रकारातले जेवढे खनिज ते खनिज, हे सगळे गुंडाळले गेले 10% मध्ये. ठीक आहे. आणि म्हणून इकडं मग दगडी कोळसा मेन आहे. दगडी कोळसा महाराष्ट्रामध्ये 3च जिल्ह्यात आहे, चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर. आणि हा गोंडवानाचा जो पट्टा येतो, गोंडवाना खडकाचा, याच पट्ट्यात ते सापडत असतं बघा. तर अशा पद्धतीनं ही खनिजापासूनची उत्पन्न नेमके कोणत्या खनिजावर प्रश्न येऊ शकतो यासाठी बघावं लागतं. दुसरा उद्देश या पाठीमागं कुठलाही नसतो. सरळ असं कधीच विचारलं जात नाही की शक्ती साधनातून भारत सरकारला किती टक्के उत्पन्न मिळालं, किती रुपयाचं उत्पन्न मिळालं, असा काही प्रश्न आतापर्यंत ऐकवात नाही आहे, बघण्यात नाही आहे. त्यामुळे तसे येण्याची शक्यताच नसते ती. ठीक आहे.